जर असलो तरी पक्ष जो सांगेल तोच निर्णय माझा असणार आहे. पक्षानं जर समजा मी आज खासदार नसतो आणि पक्षानं सांगितलं असतं की तुम्हाला उभारता येणार नाही, तरी मला थांबावं लागलं असतं. आणि आज राज्यसभेचा खासदार असलो आणि तरी मला पक्षानं सांगितलं की तुम्हाला लढवावं लागेल, तरी मी आम्हाला लढवावे लागेल. कारण पक्ष हा पक्षाचा आदेश मानून काम करणारे आम्ही मंडळी आहोत. जो वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत. डीपीडीसीच्या निधीवरून मी नेहमी सांगत आलेलो आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. सत्ता नसली की ते काय वाटेल ते बरळतात. जो प्रश्न माननीय पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी त्यांना विचारलेला आहे, 2.5 वर्ष ते सत्तेमध्ये होते. 2.5 वर्षामध्ये आज मुश्रीफ साहेबांनी घोषित केलेलं आहे की फॉर्म्युला जो राज्य स्तरावर ठरलेला आहे त्याप्रमाणे 30% शिवसेना 30, भारतीय जनता 30 आणि राष्ट्रवादी 30 आणि 10% हा विरोधी पक्षांना द्यायचा, असा पद्धतीचा फॉर्म्युला राज्य स्तरावर ठरलेला आहे. मुश्रीफ साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं. 2.5 वर्ष ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं, 10% काय 10 रुपये सुद्धा आम्हाला दिलेले नाहीत. जर दिला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं. आणि मग त्यांना कोणत्या तोंडानं अधिकार आहे आज निधी मागण्याचा? जर तुम्ही विरोधी पक्षाला तुम्ही सत्तेत असताना विचारात घेत नाही, तर आज मुश्रीफ साहेब पालकमंत्री असताना त्यांनी त्यांचा प्रस्ताव का विचारात घ्यावा? आणि योग्य ते विकासाची कामं असतील त्या संदर्भात 10% सोडून सुद्धा अधिकचा निधी लागत असेल, काही महत्वाचे प्रकल्प असतील, तर मुश्रीफ साहेब सक्षम आहेत, ते त्या बाबतीत विचार करतील. आमचे चंद्रकांत दादा सक्षम आहेत, ते त्यांच्याही हातामध्ये काही निधी आहे. तर असे काही प्रश्न असतील तर निश्चित त्यामध्ये आम्ही मदत करू. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.